तर नमस्कार मित्रांनो, बी.एड सेकंड इयर थर्ड सेमच्या विद्यार्थ्यांसाठी खास गणित अभ्यासक्रम या अगोदरचा व्हिडिओ आपण एक थोड्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी त्या गणित अध्यापन पद्धतीबद्दल यासाठी सांगितलं की सुरुवातीलाच लांब लचक सिलेबस किंवा अशा गोष्टीबद्दल वेळ नको म्हणून पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी सिलेबसचं कव्हर व्हावं, म्हणजे नेमका आपला अभ्यासक्रम काय आहे याची मी थोडीशी माहिती दिली। आणि आता नेमक्या अभ्यासक्रमात किती किती टॉपिक आहे पाहणार आपण। तर पहा, गणित म्हटलं की गणिताचा अर्थ आला। आता गणिताचा अर्थ नेमका तर कोणीच नाही करू शकत, त्याच्यात म्हणजे सर्वच प्रकारचा, तरी सुद्धा गणित म्हणजे आकडेमोड, गणित म्हटलं की आपल्याला आकडेमोड येते समोर, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, व गणिताचा अर्थ व इतिहास। आता इतिहास म्हटलं की म्हणजे त्यावर कोणी कोणी काय काय काम केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल जे लिहिल्या गेलेलं आहे, त्यांचे फॉर्म्युले, त्यांनी केलेले कार्य, त्यांनी लावलेले म्हणजे त्यांचे सिद्धांत वगैरे सर्व थेअरी, ज्याला आपण इतिहास असं म्हणतो, तर तो आहे इतिहास। तर आपल्या भारतातील शास्त्रज्ञांनी यावर काय काम केलं, पाश्चात्य शास्त्रज्ञांनी काय काम केलं, त्यांचं कार्य, त्यांचा जन्म वगैरे ते सर्व त्या इतिहास या सदरामध्ये मोडते। तर आपल्या भारतातील शास्त्रज्ञ आर्यभट्ट आहे किंवा म्हणजे भास्कराचार्य असे आहेत। त्याचप्रमाणे बाहेरच्या देशातले सुद्धा युक्लिड सारखे आहे, जेव्हा आपल्या भारतातले सुद्धा शकुंतला देवी आहे, त्या ज्यांना संगणक म्हटलं जायचं, त्या बंगलोरला त्यांचा जन्म झाला, त्यांच्याबद्दल आपण म्हणजे बी.एडच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा त्यांच्याबद्दल माहिती द्यायला सांगितलं गेलं। त्याचप्रमाणे आपल्या भारतातले प्रसिद्ध श्री रामानुजम यांचा आपण जयंती पुण्यतिथी वगैरे साजरी करण्यात येतो। ते खूप मोठे शास्त्रज्ञ होते गणिताचे। तर त्या म्हणजे याबद्दल आपण एवढंच की गणिताचा अर्थ व इतिहास हा पहिला टॉपिक मध्ये येतो, आणि त्याच बरोबर त्यामध्ये भारतीय पाश्चिमात्य शास्त्रज्ञांचे योगदान सुद्धा हा दुसरा टॉपिक जरी येतो, परंतु तो आपण याच्यामध्येच घेतलेला आहे। आणि यानंतर जो डायरेक्टली म्हणजे ते आपल्याला सिलेबसच्या याच्यावर येतो, तर गणित अध्यापनाची उद्दिष्टे। तर गणित अध्यापनाची उद्दिष्टे काय आहेत? गणित आता याच्यावरून आपल्याला काय दिसते की गणित का शिकवल्या जावं, अलग लक्ष शॉर्ट मध्ये गणित शिकवण्याची का गरज आहे। तर गणित शिकवण्याची का गरज आहे हे कोणालाही सांगता येईल, म्हणजे कोणी त्याच्यावर सविस्तर सांगू शकते, कोणी थोडक्यात सांगू शकते, परंतु गणित शिकवण्याची का गरज आहे हे आपल्याला माहित आहे। कारण गणित त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही। गणित असा विषय आहे की ज्या विषयाचं काम आपल्या प्रत्येक ठिकाणी पडते, घरचा राशन पाणी आणण्यापासून तर बाहेर कुठले काम किंवा काही जाण्यापर्यंत, समजा आपल्याला कुठली वस्तू खरेदी करायची त्यासाठी आपल्याला गणित माहीत पाहिजे, त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन माहीत पाहिजे, आकडेमोड पाहिजे, तरच आपण घेऊ शकतो किंवा आपल्याला कोणी म्हणजे फसवू नाही शकत। यासाठी गणित आणि बेसिक गणित प्रत्येकाला माहीत पाहिजे। तर गणित अध्यापनाची उद्दिष्टे आपल्या दुसऱ्या टॉपिक मध्ये येते। आणि त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक जो थोड्या वेळापूर्वीच आपण एका व्हिडिओ मधून सांगितला की गणित अध्यापनाच्या पद्धती। आता पद्धती एवढंच लिहितो, पद्धती। आता पद्धती किती आहे ते आपण सांगणार, म्हणजे आता उद्गामी आहे, अवगामी आहे, संशोधन आहे, प्रकल्प आहे, किंवा यासारख्या इतरही पद्धती ते आपण पाहणारच आहोत। आणि त्यानंतरचा जो टॉपिक आहे तर ते तंत्रे आहे, गणित अध्यापनाची तंत्रे। आता पद्धती आणि तंत्रे फरक आहे, तर ते तंत्रे म्हणजे काय आणि पद्धती म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत। आजचा विषय पहा, आजचा हा जो व्हिडिओचा टॉपिक आहे, तर 1, 2, 3, 4 हे गणित अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे टॉपिक आहे, पहिल्यांदा आपण पाहिलेले आहेत। तर आपण पुन्हा याची तोंडओळख किंवा पुन्हा आपण रिव्हिजन, गणिताचा अर्थ व इतिहास, गणित म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं वगैरे, अनेक विषयाच्या अनेक शास्त्रांनी व्याख्या केली, जसं अर्थशास्त्राची केलेली आहे व्याख्या, ते आता मी सांगत नाही कारण तो टॉपिकच चेंज आहे। गणित अध्यापनाची उद्दिष्ट काय, गणित का शिकवले जाते, विद्यार्थ्यांना शिकवण्याची गणित का गरज आहे, तर हे उद्दिष्ट आणि मग गणित अध्यापनाची जी उद्दिष्ट आहे तर ते उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी कुठल्या पद्धतीचा आणि कुठल्या तंत्राचा उपयोग केला जातो हे नंतरच्या टॉपिक, यानंतरही सिलेबसचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया। तोपर्यंत धन्यवाद।